टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। पुस्तक लिहिलंय त्याच्यामध्ये त्यांनी एक असं लिहिलं की यूपीए सरकारच्या काळामध्ये मोदी आणि शहांना वाचवण्यासाठी बाळासाहेबांनी पवारांनी मदत केली। हे बघा, मोदीजी असतील, शहाजी असतील, हे सुद्धा कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे होते आणि आपला सगळ्यांना माहीत आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे होते आणि म्हणून ते सगळे एकमेकाच्या विचाराचा त्या ठिकाणी पुरस्कार त्या ठिकाणी करत होते किंवा एकमेकाच्या विचाराचं समर्थन करत होते। त्यामुळं निश्चितच बाळासाहेब असतील किंवा त्या ठिकाणी अमित शहाजी असतील, नरेंद्र मोदीजी असतील, ज्या काळामध्ये त्यांची जी बाजू होती ती बाळासाहेबांनी त्यावेळेस उचलून धरलेली आहे, ही गोष्ट खरी आहे आणि सगळ्यांना माहीत पण आहे। संजय राऊत असं म्हणतात की बाळासाहेबांची शिवसेना लोकर माणसाच्या हातात दिली, बाळासाहेबांची शिवसेना ही लोकर माणसांच्या हातात दिली असं संजय राऊत म्हणतात। नाही, बरोबर आहे, संजय राऊत म्हणतो तो 100% खरं आहे की अशा चुकीच्या माणसाच्या हातात बाळासाहेबांची शिवसेना गेल्यामुळंच एकनाथराव शिंदे सारख्या माणसाला उठाव करावा लागला आणि बाळासाहेबांचे खरे विचार, हिंदुत्ववादी विचार, राष्ट्रप्रेमाचे विचार घेऊन त्या ठिकाणी पुढे यावं लागलं आणि मला वाटते महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांच्या या विचारावर, बाळासाहेबांच्या विचारावर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिक्कामोर्तब केलं। आम्ही 80 जागा लढल्या, त्यापैकी आमच्या 60 जागा निवडून आल्यात, त्यांनी 98 जागा लढल्यात, त्यांच्या फक्त 20 जागा त्याही अतिशय अल्पमतानं त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत। त्यामुळं संजय राऊत म्हणतात त्याच्यात तथ्य आहे की चुकीच्याच हातामध्ये बाळासाहेबांच्या नंतर ती शिवसेना गेलेली होती। मतगळतीचं प्रमाण वाढले आणि केस गळतीच्या नंतर नकळती आणि त्याचे आतापर्यंत अहवाल प्राप्त झाले नाही, त्याचे अहवाल सगळे आलेले आहेत, तुम्ही सगळ्यांनी ते दाखवलेले आहेत की सेल्युलियमचं वाढल्यामुळं, प्रमाण वाढल्यामुळं केस गळती झाली। आता केस गळती पूर्ण जवळपास थांबलेली आहे। काही लोकांच्या, सर्वच लोकांच्या नाही पण त्यातल्या काही लोकांच्या नखावर थोडेफार त्याचे परिणाम दिसत आहेत। त्यासाठी सुद्धा ICMR, कृषी विभाग अशा वेगवेगळ्या केंद्रानं या ठिकाणी टीम पाठवल्या होत्या, त्या सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेल्या आहेत। पण सेलेनियम ज्याच्यामुळे वाढलं तो गहू सध्या कुठे आहे, त्याला जाळण्यात आलं का, गाडण्यात आलं का, त्याच्यात कुठेच समोर आलं? हे बघा, आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये PDAच्या माध्यमातून गव्हाचं वाटप होत असते आणि सगळ्याच गव्हामध्ये ते सेल्युलियम नव्हतं आणि नाही। सॅम्पलही घेतले आणि त्या सॅम्पल ज्यावेळेस चेक करण्यात आले, त्याचं निरीक्षण करण्यात आलं लॅबमध्ये, त्यातल्या काही याच्यामध्ये फक्त निघालेलं होतं, बाकीच्या याच्यामध्ये सर्वसामान्य गव्हासारखंच त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण होतं आणि म्हणून सगळ्याच गावामध्ये ते सेल्युलियम आहे किंवा अशातला काही तो भाग नाही। आणि तो एखादा लॉट आला असेल आणि आता संपून गेला असेल, जर त्याच्यात सेल्युलियम गावामध्ये असतं तर आणखीन रोज अशी प्रकरणं समोर आली असती, रोज कुठे ना कुठं केस गळतीचे पेशंट आपल्याला आढळले असते, पण असं कुठंच नाही। तो एक ठराविक पिरियड पुरतं ते एक 13-14 गावामध्ये ते झालेलं होतं। त्याच्यावर अनेक उपचार सगळ्या पद्धतीनं स्वास्थ्य विभागानं लक्ष घालून काळजीपूर्वक 15-20 दिवस त्या ठिकाणी टीम थांबून त्याची सगळी काळजी घेतलेली आहे आणि निश्चितपणानं त्यातल्या आता केस गळतीचं प्रकार पूर्ण जवळपास थांबलेले एकत्र यायला पाहिजे का त्यांनी? हे बघा, कोणतंही कुटुंब एकत्र यावं न यावं हा त्यांचा वैयक्तिक, हा त्यांचा घरगुती विषय आहे आणि मला वाटते घरगुती विषय हा घरातल्या 4 भिंतीच्या आता सोडवलेला बरा असतो। त्याला जाहीर प्रसिद्धी देऊन किंवा हे देऊन आपण घरगुती विषय कधी मिटवत नसतो आणि म्हणून जर ते एकत्र येत असतील, कुटुंब एकत्र येत असेल तर याचं कोणाला वाईट वाटायची काही गरज नाही।